मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात मोठं रान उठवलं। त्यांच्या आवाहनानंतर मुंबईच्या वेशीवर लाखो मराठा बांधव एकवटले होते। मात्र आता या आंदोलनाच्या फलनिष्पत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। स्वतः मराठा आंदोलकांकडून मुंबई आंदोलन नक्की यशस्वी झालं की फसलं असा रोखठोक सवाल विचारला जातोय। काय आहे हा नेमका प्रकार, पाहूयात या रिपोर्टमध्ये। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीवरून आता संशयाचं धुकं गडद झालंय। जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं होतं। या गॅझेटनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होणार होता। मात्र ताज्या आकडेवारीनुसार या गॅझेटच्या आधारे मराठवाड्यात केवळ 310 लोकांनाच प्रमाणपत्र मिळाली आहेत। लाखो लोकांच्या आरक्षणाचा प्रश्न केवळ काहीशा लोकांपर्यंतच मर्यादित राहिल्याने मुंबई आंदोलन फसल्याची चर्चा सुरू झाली आहे। तसंच इतक्या मोठ्या आंदोलनानंतरही लाभार्थ्यांची संख्या इतकी नगण्य असेल तर त्याला यश कसं म्हणायचं असा सूर आता सध्या उमटतोय। हैदराबाद गॅझेटच्या आधारे ही वितरण केलेली प्रमाणपत्र कोणत्या जिल्ह्यात किती आहेत ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। परभणी जिल्ह्यात 160, बीडमध्ये 91, जालना जिल्ह्यात 35, लातूरमध्ये 9, नांदेड जिल्ह्यात 8, धाराशिवमध्ये 4 तर हिंगोलीमध्ये 9 प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत। 2 सप्टेंबरला सर्व समाज बांधवांनी आझाद मैदानावर जे आंदोलन केलं जरांगे पाटलाच्या नेतृत्वात, त्या आंदोलनामध्ये मराठा समाजाची सपशेल शासनाने फसवणूक केलेली आहे। त्या JR मराठ्यांना काही भेटलेलं नाही। आत्ताच विभागीय आयुक्तांनी सांगितलं की हैदराबाद गॅझेटेनुसार 310 लोकांना प्रमाणपत्र वाटप केलेलं आहे। तुम्ही एकीकडे सांगतात 6 कोटी समाज आहे आणि 310 लोकांना सर्टिफिकेट वाटप, म्हणजे ही संख्या नगण्यसारखी आहे। यामुळं समाजाची सपशेल फसवणूक झालेली आहे। या शासनाने मराठ्यांची फसवणूक केली आहे। जरांगे पाटलांनी जगजाहीर सांगितलं पाहिजे समाजाला। मराठा समाजाची आतापर्यंत शासनाने आणि मनोज जरांगे पाटील यांनी फसवणूक केली आहे। नवीन JR मध्ये काहीच नाही, सगळं जे आहे ते जुनंच आहे। EWS, ECBC हे हक्काचं आरक्षण यांच्या चुकीच्या धोरणामुळे गेलंय असाही आरोप आता सध्या करण्यात आलाय। 2 सप्टेंबरचा JR ची दिशाभूल करून शासनाने आणि आंदोलकांनी समाजाची शुद्ध फसवणूक केलेली आहे आणि आमचं या ठिकाणी विखे पाटलांना विनंती आहे की जर का मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू केला असेल तर तसे पोस्टर तुम्ही तुमच्या संघटनेच्या वतीने, तुमच्या पक्षाच्या वतीने का लावले नाहीत? हैदराबाद गॅझेट नावाची कुठलीही व्याख्या आतापर्यंत शासनाच्या वतीने कन्सेप्ट क्लिअर केलेली नाही। हैदराबाद गॅझेटनुसार कुठलंही प्रमाणपत्र वाटप झालेलं नाही असा हल्लाबोल आता होऊ लागलाय। शासनाने शब्दांचा खेळ करत आंदोलकांची आणि समाजाची दिशाभूल केली आहेत। आंदोलकांना जे काही त्यांचे सहकारी होते, जे काही वकील मंडळी होते, त्यांनी सुद्धा त्यांची दिशाभूल केली आहेत। आंदोलकांना आम्ही सगळेजण असतील हे वारंवार सांगतोय की मराठा समाजाला नवीन आरक्षण मिळालं नाहीत, हैदराबाद गॅझेट लागू झालं नाहीत, परंतु आंदोलक हे समजून घ्यायला तयार नाहीत। हैदराबाद गॅझेट म्हणजे काही कायदा किंवा काहीच नाही। ज्यावेळी निजामांचं राज्य होतं त्यावेळी जातीय जनगणना केली होती। त्यावेळी फक्त जातीची नोंद केली, जसं की मारवाडी, मुस्लिम, ब्राह्मण असे किती होते, त्यावेळी कुणबीची नोंद किती होती हे केलं गेलं होतं। मराठा किंवा मराठा कुणबी हे असं काही नव्हतं, परंतु कुणबी हा मराठा आहे आणि मराठा हा कुणबी आहे असं ग्राह्य धरलं पाहिजे अशी मागणी आरक्षण समर्थकांकडून आता होतीये। मराठवाड्यातला सगळा मराठा 1 वर्षाच्या पूर्णचे पूर्ण मराठा समाज हा आरक्षणात जाणार, OBC आरक्षणात हे मात्र नक्की। हळूहळू होईना 58 लाख नोंदी निघाल्या, 2-3 कोटी मराठी त्याच्या आरक्षणात गेलेत। सविस्तर सगळी माहिती, किती प्रमाणपत्र निघालेत, किती पेंटिंग आहेत, का ठेवलेत, व्हॅलिडिटी का देत नाहीत, याच्यावरती सविस्तर उद्या चर्चा होईल आणि त्याच्यानंतर मला माहिती मिळाल्यावर आणखीन मीडियाच्या बांधवांना ही मी सगळी माहिती दिली। मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचलेलं आंदोलन हे केवळ गाजावाजा होतं का? त्याचं काहीच फलित मिळालं नाही का असा थेट सवाल आता विचारला जाऊ लागलाय। त्याला सरकार आणि मनोज जरांगे कसं उत्तर देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। संजय आहेर, LS मराठी, संभाजीनगर।